मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत उचगाव ते गडमुडशिंगी पाणंद शेतवडी रस्त्याचं काम वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलंय. संथ गतीनं सुरू झालेलं हे काम सध्या रखडलंय. या रस्त्यावर फक्त खडी टाकण्यात आली आहे. त्यानंतर त्या रस्त्यावर डांबरीकरण करणं गरजेचं होतं, पण अद्यापही डांबरीकरण केलेलं नाही. त्यामुळे वाहनधारकांना आणि शेतकऱ्यांना वाहतुकीवेळी नाहक त्रास सहन करावा लागतोय. उचगाव जवळील महामार्गाच्या पुलाखाली तासनतास वाहतूक कोंडी होत असते. पर्याय म्हणून अनेक वाहनधारक या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्याचं डांबरीकरण लवकरात लवकर करण्यात यावं, अन्यथा आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिलाय. याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय. उंचगावमधून जो शेतवडीतनं गडमुडशिंगीला पाणंद रस्ता गेलेला आहे, म्हणजे शेतात जाण्यासाठी तो रस्ता आहे. आज उंचगावच्या हायवेच्या पुलाखाली, म्हणजे गडमुडशिंगीला जाणारा जो हुपरी कोल्हापूर रस्ता आहे, त्या हायवेच्या पुलाखाली वाहतुकीची सतत कोंडी होती. आणि वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर मग गडमुडशिंगीला जाणारे आणि आजूबाजूचे ज्या लोकांना हा शेतवडीतला रस्ता उंचगावमधून मुडशिंगीला गेला, त्या रस्त्यातून लोक प्रवास करतात. प्रचंड वाहतूक आहे. त्या साईडला एक पॉलिटेक्निक कॉलेज आहे, तिथं विद्यार्थी त्या रोडवरून प्रवास करत असतात. गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करत पाणंद रस्ता करणार म्हणून खडीकरण केले आणि 1.5 वर्ष झालं तो रस्ता तसाच पडला आहे. आज आम्ही सांगावकर साहेबांना, कार्यकारी अभियंत्यांना विचारायसाठी आलो होतो. आज अधिकारी पुण्याला गेलेले, मग त्यांच्या लेखाधिकाऱ्यांनी आज निवेदन स्वीकारलं. त्यांना सांगितलं तात्काळ तो डांबरीकरण झाला पाहिजे, त्याचं पुढील आंदोलन हे तिथली खडी आणून टेबलावर ठेवून ते आंदोलन करणार. निवेदन सादर करताना अजित चव्हाण, बाबूराव पाटील, रामराव पाटील, कैलास जाधव, योगेश लोहार, कृष्णात तुर्के, दीपक अंकल, सुनील, बाळासो नलवडे, अजित शेटे, शरद चव्हाण, दत्ता फराकटे आदी उपस्थित होते.